मिळाला त्यामध्ये भक्तपरायण माननीय रुपालीताई सवणे या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले माजी खासदार साहेब आणि उपस्थित झालेले माजी आमदार अविनाशजी घाटे, माणसांची काका भारे, बिलारी मार्केट कमिटीचे उपसभापती आनंदरावजी बिलासदा, उपस्थित असलेले मंजू पाटील रातोळीकर, शिवाजी पाटील कृष्णकर, निळकंठजी शिंदे, शिवाजी पाटील शिवकर, दत्ता पाटील गोपाळकर, सुरेश पाटील, जीवन चव्हाण, मारुती पाटील पगडे, आनंदरावजी शिंदे, सामंतरावजी शिंदे, मल्लिकार्जुन बापा, महाराज, सुधाकर पाटील, धोंडीबा पाटील, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन इथे केलं ते आमच्या आदरणीय कादरवर चौधरी सर, मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी जाधव, उपाध्यक्ष दिलीपरावजी जाधव, समितीचे सर्व सन्माननीय सदस्य ज्यांच्या सहकार्यातून इतका सुंदर कार्यक्रम इथे यशस्वी होऊ शकला। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आदरणीय हरिभक्तपरायण रुपालीताई यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी इथे आपल्या सगळ्यांना कीर्तनाचा आस्वाद घेता यावा म्हणून आवर्जून उपस्थिती लावली आणि भरभरून आम्हाला आशीर्वादही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिला। अतिशय चांगले विषय ताई आपण आजच्याही कीर्तनातून मांडला। पहिल्या सोमवारी आम्ही संगमला कीर्तन केलं, दुसऱ्या सोमवारी आपणच गंगनबीडला उपस्थित होतात तेही कीर्तन आणि महाप्रसाद झाला आणि आज तिसऱ्या सोमवारी अतिशय भक्तिभावाने इथे असंख्य महिला आणि असंख्य पुरुष बांधव केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहिलेले आहेत। आपण जसं म्हणाला प्रति केदारनाथच या केदारेश्वराच्या रूपाने आमच्या नायगाव तालुक्यामध्ये आहे आणि संबंध जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा मंडळी इथे दर्शनासाठी येतात आणि या निमित्ताने आम्हालाही आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दलही मनापासून आनंद व्यक्त करते। ताईंनी महिला भगिनींसाठी खूप महत्वाचा विषय कीर्तनाच्या सुरुवातीला इथे मांडला। संबंध देशामध्ये डॉक्टरांचं स्ट्राईक सुरू आहे आणि कलकत्त्यामध्ये एका शिकाऊ डॉक्टरच्या बरोबर जी घटना घडली, जो अत्याचार त्यांच्यावर झाला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू देखील झाला। खूपच वेदनादायी ती घटना होती आणि मला वाटतं आपण आपलं जे स्थान आहे, आपलं जे व्यासपीठ आहे ते महिलांच्या सुरक्षेसाठी बोलण्यासाठी आपण त्याचा उपयोग केला। आपल्याकडून खूप शिकण्यासारखं काही ते मला वाटलं, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ही वेदना असते, प्रत्येकाच्या मनामध्ये हे दुःख आहे। अशा पद्धतीच्या घटना या आपल्या देशामध्ये होऊ नये, जिथे एकीकडे आपण वारकरी संप्रदायाचा धर्माचा अतिशय मनापासून पालन करतो, आपण भक्ती मार्गावर चालतो, परंतु याच समाजात काही अशा देखील प्रवृत्ती आहेत ज्या समाजाला मागे खेचू पाहतात, जे आमच्या महिला भगिनींचं भविष्य उद्ध्वस्त करतात आणि त्याबद्दल आपण इथे बोललात, आमच्या सगळ्यांच्या मनातला आपण बोललात। आणि सगळ्या डॉक्टरांचा जरी हा स्ट्राईक असला तरी प्रत्येक महिला भगिनीच्या मनात आज आहे की त्या डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा घटना आपल्या समाजामध्ये होऊ नये यासाठी आपण सगळेच जबाबदारीने वागलो पाहिजे। सगळ्यांनीच त्या पद्धतीचं अनुकरण केलं पाहिजे की आपण प्रत्येकाने चांगलं आयुष्य जगावं आणि दुसऱ्याच्या सुरक्षेसाठी देखील आपण जबाबदार। अतिशय चांगला विषय आपण ताई मांडलात, आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देते। अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला आपल्या कीर्तनातून ऐकायला मिळाल्या। आपण म्हणालात की आदरणीय दादा सुद्धा कीर्तन ऐकायला उपस्थित राहिलेले आहेत। मला आवर्जून आपल्याला सांगायचं की 8च दिवसाखालची गोष्ट आहे ताई, आमच्या भागामध्ये बारू धरण आहे आणि हे धरण स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतून 1967 साली
बांधलं गेलेलं आहे. आज जुनं कॅनल असल्यामुळे बरीच त्या कॅनलची दुरावस्था झालेली आहे. आता वारंवार या कॅनलच्या दुरुस्तीसाठी, या कॅनलच्या सिमेंट लाईनिंगसाठी प्रयत्न करत असतात किंवा विषय सगळीकडे मांडत असतात. आणि मोठ्या प्रमाणात आमचा नायगाव तालुका असेल, बिलोली असेल, बेंगूर असेल, या भागाच्या लोकांसाठी दादा बोलत असतात. 8 दिवसाखाली काही आमचे तरुण सहकारी आदरणीय दादांकडे आले आणि ते दादांना म्हणाले की आपल्या बारूळचं पाणी हे जिल्ह्याच्या बाहेर वळवलं जात आहे दादा, आणि याकडे कुणाचंही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आणि ते पाणी वळवण्याचं लिफ्ट इरिगेशनचं काम सुद्धा चालू आहे. आज दादांचं रनिंग वय 85 वर्ष आहे, परंतु दुसऱ्याच दिवशी प्रेसला दादांनी स्टेटमेंट दिलं की आमच्या जिल्ह्याच्या जनतेच्या हक्काचं पाणी जर तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात वळवत असाल तर मी आज जन आंदोलन उभारणार आणि माझे सर्व तरुण सहकारी माझ्या बरोबर या आंदोलनात सहभागी होणार. सांगण्याचा हेतू इतकाच आहे की याही वयात आम्हाला जी प्रेरणा दादांकडून मिळते, जे काम आम्ही त्यांचं बघतो आणि इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात राहून आम्हाला काम करता येतं, ते सुद्धा मला वाटतं विठ्ठलाचीच कृपा आहे, महादेवाची कृपा आहे. आणि मीच नाही तर सगळे आम्ही तरुण सहकारी दादांच्या प्रेरणेतून काम करतो, काम करत राहणार. मी आपल्याला जसं म्हणाले, दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला या भागासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे आणि तो काम आम्ही करणार. आणखी एक महत्वाचा विषय, आजच सगळ्यांच्याच मध्ये आमच्यामध्ये ती चर्चा सुरू आहे. नांदेड जिल्ह्याचे खासदार जे विद्यमान आहेत त्यांची प्रकृती स्थिर नाही, ते सध्या हैदराबादला आहेत आणि सगळ्यांच्या वतीने मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा हो आणि सगळ्यांचीच अशी अपेक्षा आहे की ते लवकर बरे होऊन नांदेडला परत यावेत. आज आपल्या या चांगल्या कार्याच्या निमित्ताने त्यांच्यासाठी देखील आपण सगळे प्रार्थना करूया. अनेक विषय आहेत या भागामध्ये, कोलंबी उपसा जलसिंचन योजनेसारखा विषय असेल किंवा धर्माबाद भागात उमरी भागामध्ये युपीपीचं पाणी आणण्याचा विषय असेल किंवा बाबळी धरणाचं काम असेल, प्रत्येक कामामध्ये ताई दादांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे की शेतकरी जर उभा राहिला तरच समाज उभा राहणार आहे आणि केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण अतिशय मनापासून काम केलं तर समाज पुढे जाणार आहे. त्याच त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे काम करत राहू. पुन्हा एकदा माझ्या महिला भगिनींना, सर्व पुरुष बांधवांना श्रावण महिन्याच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. बाहेर प्रसाद तर आम्ही 11 वाजल्यापासूनच सुरू केला आहे. अनेक जणांनी प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे. काही मंडळी आपले कीर्तन झाल्यावर प्रसाद घेण्यासाठी थांबली आहेत. त्या सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी प्रसाद घेऊनच इथून जावं. पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते आणि थांबते. जय